सुंदर असं वातावरण, सुंदर असा परिसर पाहून नारद महर्षींना खाली बसण्याची इच्छा झाली. नारद महर्षी खाली बसले आणि खाली बसल्यानंतर समाधिस्थ झाले. हे इंद्राने पाहिलं. इंद्राने विचार केला, कधी खाली न बसणारा नारद ज्या अर्थी समाधिस्थ झालाय, ध्यानामध्ये मग्न झालाय, त्या अर्थी माझ्या गादीवर बसण्याची इच्छा आहे की काय. म्हणून इंद्रदेवाने समाधी मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण असफल ठरले. त्यासाठी इंद्रदेवाकडून कामदेव पाठवण्यात आले. कामदेवाने सुद्धा अनेक प्रयत्न केले, परंतु कामदेव सुद्धा असफल झाले. पण त्याच कामदेवाने नारद महर्षींची स्तुती केली आणि स्तुती केल्याबरोबर नारद महर्षींची समाधी मोडली. नारदाला अभिमान झाला. भगवान विष्णूंना सांगण्यासाठी गेले, माझी समाधी मोडण्यासाठी स्वतः कामदेव आले होते, अनेक प्रयत्न केले पण असफल ठरले. त्यामुळे माझा मान भगवान शंकरापेक्षा कसा आहे, मोठा आहे. भगवान विष्णूंच्या लक्षात आले, याला काय झालाय, अहंकार झालाय, याचा अहंकार घालवला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी नारद निघाले आणि जात असताना भगवान विष्णूंनी एक मायावी नगर केलं. त्या नगराचा राजा शीलनिधी आणि त्या शीलनिधीची मुलगी विश्वमोहिनी. या विश्वमोहिनीचं त्या ठिकाणी स्वयंवर ठेवण्यात आलं. अनेक देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी स्वयंवरासाठी आले होते. नारद महर्षींनी विचार केलं, जिचं स्वयंवर आहे तिचं भविष्य पाहू. म्हणून भविष्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि विश्वमोहिनीला पाहिलं. आणि विश्वमोहिनीला पाहिल्यानंतर नारदाच्या मनात आलं, ही विश्वमोहिनी आपल्यालाच मिळाली पाहिजे. पण या रूपामध्ये ती आपल्याला माळ घालणार नाही. म्हणून सुंदर रूप मिळवण्यासाठी भगवान विष्णूंची प्रार्थना केली, देवा मला तुमचं रूप द्या, श्रीहरीचं रूप द्या. भगवान परमात्म्याने त्यांचं सुंदर असं रूप दिलं, पण मुख मात्र माकडाचं ठेवलं. त्या ठिकाणी स्वयंवरामध्ये आले. पहिल्याच खुर्चीवर नारद महर्षी बसले. विश्वमोहिनीनं पाहिलं आणि नारद महर्षींची लाईन सोडून दिली. दुसऱ्या लाईनीमध्ये भगवान परमात्म्याने एका राजकुमाराचं रूप धारण करून त्या ठिकाणी बसले होते. आणि त्या राजकुमाराला त्या विश्वमोहिनीने हार घातला आणि ती विश्वमोहिनी तो राजकुमार घेऊन गेला. नारद महर्षी स्नान करता गेले. पाण्यामध्ये आपलं रूप पाहिलं. सुंदर असं परमात्म्याचं रूप आहे, पण मुख मात्र माकडाचं आहे. नारदाला राग आला. नारदाने शाप दिला, देवा तू माझ्या बरोबर छळ केला आहे. तू मनुष्याचं रूप धारण करून विश्वमोहिनीला घेऊन गेला ना, तुला पुढच्या जन्मामध्ये मनुष्याचं रूप धारण करूनच अवतार धारण करावा लागेल. माझा आणि विश्वमोहिनीचा जसा वियोग घडला ना, तसा तुझा आणि तुझ्या पत्नीचा सुद्धा पुढच्या जन्मामध्ये वियोग होईल. आणि ज्या माकडाचं मला रूप दिलंय, तोंड दिलंय, त्या माकडाचा उपयोग तुझी पत्नी शोधण्यासाठी होईल. म्हणून माझ्या रामप्रभूंनी अवतार कशावर घेतला, पृथ्वीवर घेतला. हे रामप्रभूंच्या अवताराचं दुसरं कारण विठ्ठल.